राम राम मंडळी, काय मग कसे आहात? आनंदात ना? आम्ही पण आहोत आनंदात. तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर आणि नेहमीप्रमाणे आम्हाला भेटली ती म्हणजे पुण्याची ट्रॅफिक. मॉल नाही आहे, आपल्याला जेवायला जायचं. ॲब्सोल्यूट बार्बेक्यूला जायला कुठे? चल चल. तर आज आम्ही आलेलो आहोत विमाननगर येथील ॲब्सोल्यूट बार्बेक्यूज येथे, कारण कालच्याच दिवशी आमच्या साखरपुड्याचा वाढदिवस होता, म्हणजेच आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती. पण धीरजरावांचं ऑफिस होतं, तसंच मुलींचीही शाळा होती, म्हणून मग काही सेलिब्रेशन करता आलं नाही. तर मग आज सुट्टी होती, तर ॲनिव्हर्सरी निमित्त मग धीरजराव आम्हाला आता इथे घेऊन आलेले आहेत ॲब्सोल्यूट बार्बेक्यूमध्ये लंच डेटसाठी. आणि आम्ही आधीच मोबाईलवर रिझर्वेशन करून ठेवलेलं होतं आमच्या सीट्सचं. तर या हॉटेलमध्ये आमचा पहिलाच हा अनुभव होता. याच्या आधी आम्ही ॲब्सोल्यूट बार्बेक्यू कल्याणी नगरच्या ब्रांचमध्ये गेलो होतो, प्रियाताईंचा बर्थडे होता तेव्हा. तर आज इथलाही अनुभव आम्ही घेणार आहोत. आणि जे ॲटमॉस्फिअर होतं ते खूपच छान असं सुंदरसं वाटत होतं, शांत. आणि सुरुवातीला त्यांनी आम्हाला स्टार्टर द्यायला स्टार्ट केलं. आणि इथे जे बार्बेक्यू आहे टेबलवर, तर तिथे प्रॉन्स, फिश वगैरे जे आहेत, चिकन, हे सगळं त्यांनी गरम होण्यासाठी मांडून ठेवलं आहे. आणि मुलींसाठी मग फ्राईज दिल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या होत्या स्टार्टिंगला. आणि मग आले ते रिफ्रेशिंग ड्रिंक्स. तर आमचे 4 सीट बुक होते, म्हणून 4 प्रकारचे वेगवेगळे रिफ्रेशिंग ड्रिंक्स आले. आणि इथे आता शंभू ते ट्राय करून बघते. तिला द्या, घे टेस्ट घे. त्याची टेस्ट कशी आहे? यम्मी आहे. आम्हाला हे द्या त्याची चव ब्लूवाली. तर इथे आम्ही सगळे जे ड्रिंक्स होते दिलेले, तर त्यांची चव चाखून घेत होतो, कारण आपण ह्या सगळ्या ड्रिंक्सला एवढे यूज टू नसतो. तर त्याच्यापैकी फक्त जे पॅप्सी होतं तेच पिण्यासारखं वाटत होतं. बाकी ऑदरची टेस्ट जी होती ती खूपच वेगळी लागत होती. आणि मुलींचं खाण्यापेक्षा आईस्क्रीम कधी आणू याच्याकडे जास्त लक्ष होतं, म्हणून मग स्टार्टर झाल्यानंतर आम्ही लगेचच त्यांच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलोत. वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स तिथे अवेलेबल होते. आणि तुम्ही बघू शकता शिवाजी आहे ती किती एन्जॉय करून आईस्क्रीम तिची खाते आहे. तू ते फिनिश कर. शिवा पूर्ण एन्जॉय करते लंच तिचा.
आणि तिथे चॅट कॉर्नर होता ज्याच्यावर सगळ्या प्रकारचे चॅट मिळत होते. तर माझी ऑल टाईम फेवरेट मी पाणीपुरीची एक डिश इथे बनवून घेते आहे आणि खूपच असं सुंदर प्रेझेंटेशन त्यांनी केलेलं होतं पाणीपुरीचं. आणि तिथेच साईडला मुलींना दिसले मोमोज. जस्ट 4 रखो. मोमोज बघ. चला चलो. हे बघ हे बघ. तर इकडे हा मेन मेनू जो कोर्स असतो तर त्याचे बफे पद्धतीने सगळे मेनू जे लावते ते लावून ठेवलेले होते. आणि या साईडला त्यांचा ड्रिंकिंग सेक्शन होता जिथे तुम्ही ड्रिंक प्लस तुमचं जे लंच डिनर आहे तो एन्जॉय करू शकता. आणि आता इथे आम्ही मेन मेनू सर्व करायला घेतले. मटन कोल्हापुरी बटर चिकन. मटन कशा त्याच्यात इथं काय होते एक करून. आणि सलाड मध्येही खूप सारे ऑप्शन्स होते तसेच लोणच्याचेही खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल होते. तर इथे आम्ही थोडासा मेन कोर्स जो आहे तो आता दोघांनी मिळून घेतलेला आहे. आणि ह्या साईडला व्हेजिटेरियन बफेचं काउंटर होतं. आणि आमचं आता जेवण करून झालेलं आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो पण मुली काही ऐकत नव्हते म्हणून समोर मॉल आहे तर आता थोडा वेळ आम्ही मॉलमध्ये थोडा फेरफटका मारून येणार होतो. आणि बार्बेक्यूमधल्या जेवणाबद्दल सांगायचं झालं तर चवही व्यवस्थित होती आणि क्वांटिटी असं असते की एकदा आपण बिल पे केलं पर पर्सन आय थिंक काही हजाराच्या जवळपास नॉन व्हेजिटेरियनसाठी आहे. तर ते एकदाचं पे केलं तर तुम्ही कितीही वेळ तिथे बसून सगळं काही जे आहे ते खाण्यात एन्जॉय करू शकता. आणि जर तुम्ही अदर ड्रिंक्स घेणार असाल तर मग त्याचे ॲडिशनल पे करावे लागतात. आणि फक्त एक छोटीशी टीप, जर कधी तुम्ही बार्बेक्यू मध्ये जाणार असाल तर जेव्हा तुम्ही खूप भुकेले असाल तेव्हाच जा, कारण तिथे खूप सारं ऑप्शन असतं तर आपल्याला ते सगळं एन्जॉय करता आलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मॉलमध्ये आलो, थोडा वेळ खाली बसलो तर मुलींचं चालू झालं की त्यांना थोडं प्ले स्टेशनमध्ये जायचं आहे म्हणून आता त्यांना इथे आम्ही आता प्ले स्टेशनमधून घेऊन आलेलो आणि त्या आता त्यांचे जे गेम्स आहेत तर त्या एन्जॉय करतायत. आणि दिवस जरी आईवडिलांचा असला तरी एन्जॉयमेंट मुलांची ही जास्त महत्त्वाची असते. मारो 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 मारो. The next day. आणि आज दुसरा दिवस आहे. काल आम्ही मॉलमधून खूप उशिरा आलो आणि खूप थकून गेलो, त्याच्यामुळे मग व्लॉग जो आहे तो काही एंडिंग करता आला नाही. आणि आता मी निघाली आहे साड्या घेण्यासाठी, कारण आता मकर संक्रांत येणार आहे तर त्याच्यासाठी मम्मीने सांगितलं की मयुरीची पहिली मकर संक्रांत आहे म्हणून मग तिच्यासाठी साडी घ्यायची होती. तर इथे मी आता दुकानाच्या बाहेर आले. चांगल्यातलीच दाखवा थोडी काठापदरात घ्यायची. अगं ब्लॅक मध्ये काठापदराची चांगली दिसते. हे असलं आपण म्हणजे रोज वापरलं जात नाही ना. आणि लेस निघून जाईल तुम्हाला काय बघ तू पण बघ तुला कुठे हे पोस्टर आहे त्यांना घ्यायचं. त्यांना माझी वहिनी आहे दाखवा. आणि संक्रांतीनिमित्त मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये काळ्या कलरमध्ये साड्या आलेल्या होत्या. ह्यावेळेस सांगत होते की संक्रांत ही काळ्या कलरवर आहे म्हणून मग काळ्या कलरची साडी घेऊ नका, पण आम्हाला ती साडी संक्रांतीच्या दिवशी नव्हती नेसायची, ती नंतर हळदी कुंकवाच्या वेळेस नेसायची आहे म्हणून मग मम्मी म्हटली की काळ्या कलरची साडी घे असं. आणि एवढे सारे ऑप्शन होते ना तर कळतच नव्हतं की नेमकी कुठली साडी घ्यायची असं म्हणून. तर फायनली मग आम्ही 2 साड्या ज्या आहेत त्या फायनल केल्या. 2 hours later. आणि साड्या घेऊन झाल्यानंतर मग थोड्या वेळात आम्ही आलो 2 जण डी-मार्टला, कारण आम्हाला थोडा किराणा आणायचा होता. तसंच मकर संक्रांतीसाठी काही वाणाच्या गोष्टी आहेत का अवेलेबल डी-मार्टमध्ये तेही मला बघायचं होतं म्हणून मग आता इथे आलेलो आहोत आम्ही.
तर एक सेक्शन होता मकर संक्रांत स्पेशल म्हणून. तिथे भरपूर साऱ्या वस्तू ज्या त्या अवेलेबल होत्या, काचेच्या, चिनी मातीच्या, प्लास्टिकच्या, तांब्या पितळ्याच्या, स्टीलच्या. पण मला असं म्हणजे जे पाहिजे होतं तसं मला काही आवडलं नाही त्याच्यामध्ये, म्हणून मग मी काही गोष्टी घेतल्या नाही तिथून. आणि वाणसाठी मग आता मी ऑनलाईन ऑप्शन बघणार आहे. आणि आता आमची शॉपिंग करून झालेली आणि आम्ही आता इथं बाहेर आलेलो, तर तिथे आईस्क्रीम काउंटर दिसलं. मग आता आम्ही दोघं जण इथे आईस्क्रीम खाणार आहोत. तर हा जो व्हिडिओ आहे तो मी इथे सेंड करते. आशा करते की तुम्हाला आवडला असेल. तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आपण आता भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही आनंदी राहा. टेक केअर अँड बाय.